नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तेजस स्टुडिओ या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत की सिलिंग फॅन मध्ये दोन वाइंडिंग्स का असतात। जो आपण घरामध्ये पाहतो तो जो सिलिंग फॅन आहे त्याच्यामध्ये दोन वाइंडिंग का असतात याचं आज आपण माहिती घेणार आहोत की त्याच्या मागचं कारण काय। तर सिलिंग फॅन हा एक काय आहे तर सिंगल फेज इंडक्शन मोटर असतो। आता प्रॉब्लेम असा असतो की सिंगल फेज सप्लाय दिल्यावर मोटर आपोआप सुरू होत नाही। त्याला काय आहे तर एक इनिशियल टॉर्क म्हणजेच काय तर सुरुवातीला जोर देण्यासाठी किंवा थोडंसं वेगळं सर्किट आपल्याला लागतं। आता फॅन मध्ये असणाऱ्या दोन वाइंडिंग्स आहेत ते काय असतात तर एक असते ती स्टार्टर वाइंडिंग आणि दुसरी असते ती रनिंग वाइंडिंग। आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट्स पाहायला मिळतात वाइंडिंग मध्ये। एक असते ती मेन वाइंडिंग व दुसरी वाइंडिंग असते ती स्टार्टिंग वाइंडिंग असते। स्टार्टिंग वाइंडिंग मेन वाइंडिंगलाच आपण काय म्हणू शकतो तर रनिंग वाइंडिंग म्हणू शकतो। काय म्हणू शकतो? रनिंग वाइंडिंग म्हणू शकतो। तर स्टार्टिंग वाइंडिंगला आपण ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणू शकतो। आता मुख्य म्हणजे जी मेन वाइंडिंग आहे ही मेन वाइंडिंग काय करते, जेव्हा फॅन चालू होतो तेव्हा तो काय करतो तर ती मोटर चालू करतो किंवा तो फिरवतो। पण स्टार्टिंग वाइंडिंग, आता स्टार्टिंग वाइंडिंगचं मेन काम काय तर स्टार्टिंग वाइंडिंग ही फॅनला फिरायला पहिल्यांदा मदत करते। ही वाइंडिंग काय करते तर थोड्या वेळासाठी असते आणि त्याच्यामध्ये काय होतं तर एक आपण काय केलं असतं कॅपॅसिटर जोडलेला असतो। तुम्ही पाहिलं असेलच की आपल्या घरामध्ये जे फॅन असतात त्याच्यामध्ये एक कॅपॅसिटर जोडलेला असतो। त्यामुळे तो दोन्ही वाइंडिंग मध्ये काय होतं तर एक फेज डिफरन्स तयार करतो व त्याच्यामुळे काय होतं आपला फॅन फिरायला सुरुवात होते। आता या कॅपॅसिटरचं नेमकं काम काय तर कॅपॅसिटरमुळे काय होतं तर ही जी स्टार्टिंग वाइंडिंग आहे ही जी स्टार्टिंग वाइंडिंग यामध्ये काय होतं एक कृत्रिम प्रकारे आपण काय करतो तर फेज तयार करतो। त्याच्यामुळे काय होतं एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे आपला फॅन आहे ना तो फिरायला सुरुवात करतो। एकदा का फॅन फिरायला लागला की तेव्हा मुख्य काम हे रनिंग वाइंडिंग करत असतं आणि स्टार्टिंग वाइंडिंगचं काम त्यावेळी काय होतं संपून जातं। आणि काही फॅन मध्ये काय असतं तर सेंट्रीफ्युगल स्विचेस किंवा थर्मल रिलेज वापरले असतात आणि हे काय करतात तर ऑक्झिलरी वाइंडिंग म्हणजेच काय तर स्टार्टिंग वाइंडिंगला बंद करण्याचं काम करतात। त्याच्यामुळे काय होतं तर मेन वाइंडिंगला फक्त सप्लाय जातो, आपला फॅन फिरत राहतो। ही होती दोन वाइंडिंग का असतात याविषयीची माहिती। तर आता पुढच्या वेळेस फॅन जेव्हा चालू कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की दोन वाइंडिंग मुळेच आपला फॅन फिरतो। पण तुमचं फॅन चालू होत नसेल तर कॅपॅसिटर खराब झाला असण्याची शक्यता सुद्धा असू शकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तेजस स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।